नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. सर, तुमचं स्वागत आहे NDTV. नमस्कार. थँक यू. आत्ताच सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. आज आल्या आत्ता राइट. इतक्यात प्रेसमधून आलं. राजीव बर्वे यांची कविता स्वरूप आणि आकलन. तर त्याच्यामध्ये सराविषयी कोणी काय-काय लिहिलं ते मी वाचत होतो. वि. शिरवाडकर असं म्हणतात, की प्रागतिक भूमिका असलेले विचारवंत म्हणून डॉक्टर सबनीस यांचा लौकिक आहे आणि तो सार्थ आहे. श्रीमती मृणाल गोरे असं म्हणाल्या, की प्राचार्य श्री श्रीपाल सबनीस हे व्यासंगी अभ्यासक म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांनी 32 वर्ष प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. यापूर्वी 2 वेळा त्यांची निवड कुलगुरू पदाच्या पॅनलवरती झाली होती. त्यांचे अनेक वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. उत्तमराव कांबळे त्यांनी पण सराविषयी लिहिले. प्राध्यापक केशव मेश्राम असं म्हणतात, की महाराष्ट्राच्या कर्मभूमीत समाजकारणाचे कार्य सातत्याने करणाऱ्या कार्यकर्ते अभ्यासकापैकी ते आहेत. प्रधान असं म्हणतात, की डॉक्टर श्रीपाल सबनीस हे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे असून व्यासंगी आहेत वगैरे. आणि सरांची बरीचशी वक्तव्य आपण ऐकलेलीच आहे. पण आत्ता तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना तुम्ही ब्राह्मणांच्या वतीनं माफी मागितली का? तुमचं ते वैयक्तिक मत? ब्राह्मणांच्या वतीनं नाही. हं, मी जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मी ब्राह्मण जातीत तथाकथित लौकिक अर्थानं ब्राह्मण जातीत जन्माला आलो हं, आणि म्हणून माझ्या पूर्वजांनी जे व्यवस्थात्मक अशा प्रकारचं जे पाप केलेलं आहे, अन्याय केलेला आहे बहुजनावरती, दलितावरती, अस्पृश्यावरती, त्यांना नकळत किंवा त्यांना कळत अशी जी काही त्यांच्याकडून चुकीचं कृत्य घडलं, हं, त्यामुळं संस्कृतीला विकृत वळण आलं. हजारो वर्षापासून दलित समाज, अस्पृश्य समाज हा भरडला गेला. त्यांच्या दुःखाला अंत राहिला नाही. त्यांना गावाबाहेर राहावं लागलं. त्यांना भाकरी वरून उष्टी भाकरी वाढली गेली. हं. त्यांना पाणी वरून वाढलं गेलं आणि हे कल्पनेनं सुद्धा मी काही प्रमाणात मराठवाड्यात मी लहानपणी अनुभवलेलं आहे आणि ते जीवन पाहिल्यानंतर मला असं प्रामाणिकपणे माझ्या संवेदनेला आणि माझ्या सदसद बुद्धीला जाणवलं, की हे आपल्या व्यवस्थेनं केलेलं पाप आहे. हिंदू धर्माला कलंक आहे हे महात्मा गांधी म्हणाले होते. हं. त्याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि म्हणून या चुका ज्या केलेल्या आहेत, या चुकांची मी माझ्या पूर्वजांनी केलेली जी चूक आहे, ती मी माफी मागतो, अशी माझी भूमिका आहे. पण गेल्या आठवड्यात तुमचं जे वक्तव्य गाजलं ते महात्मा गांधी यांची ज्या नथुराम गोडसेने हत्या केली, त्याबद्दल महात्मा गांधींमधला महात्मा मारला आणि त्यामुळे नथुराम गोडसे आणि त्याचा धर्म अशा अर्थाने तुमची काही वक्तव्य होती आणि म्हणून मी माफी मागतो माझ्या पूर्वजांनी केलेल्या ह्या चुकामुळं, असं तुम्ही म्हणालात. 2 संदर्भ वेगळे आहेत. हं, योगायोगानं नथुराम हा ब्राह्मण होता आणि त्यांनी महात्मा गांधींचा खून केला. गांधींचा खून म्हणजे एका महात्म्याचा खून आहे असं मी मानतो. हं, आणि तो महात्मा भारताच्या मातीशी आणि भारताच्या प्रकृतीशी, निसर्गाशी एकरूप झालेला होता. भारताच्या संस्कृतीशी जो एकरूप होतो, तो महान अशा प्रकारचा आत्मा नथुरामनी मारला. त्यामुळे एका देशभक्तालाच मारलं नाही, तर भारताच्या राष्ट्रपित्याला नथुरामनं मारलं. म्हणून भारताचाच खून गेला, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि ही जाणीव मला अनेक वर्षापासून मी बोलत आलेलो आहे. हे मला पटलेलं नाही. गांधीचं हिंदुत्व मी प्रमाण मानतो. विवेकानंदाचं हिंदुत्व मी प्रमाण मानतो आणि शिवाजी महाराजाचं हिंदुत्व मी प्रमाण मानतो. हं, हे सोज्वळ, उदार, सहिष्णू, अहिंसक अशा प्रकारचं हिंदुत्व, दुसऱ्या धर्माचं स्वातंत्र्य सन्मान करणारं हिंदुत्व आणि जगा आणि जगू द्या, या विचाराला प्राधान्य देणारं हे हं, विवेकानंदाचं हिंदुत्व होतं, शिवाजी महाराजाचं हिंदुत्व होतं आणि महात्मा गांधीचं हिंदुत्व होतं. अशा महात्म्याला मारल्यामुळं नथुराम गोडसे हा माझ्या दृष्टीनं भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं संविधानानं निर्माण केलेल्या कायद्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं त्याला शिक्षा दिली आणि तो फासावर लटकला. फाशीची शिक्षा ज्या सुप्रीम कोर्टानं नथुरामला दिली, हं, तो नथुराम सर्व अर्थानं भारताचा गुन्हेगार आहे. भारताच्या संविधानाचा तो गुन्हेगार आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार कायद्याचा तो गुन्हेगार आहे. तो देशभक्त कसा होईल? हा प्रश्न मला मला पडतो आणि लोकांना कसा पडत नाही? हं, बहुसंख्य जनता ही नथुरामला खुनी मानते, गुन्हेगार मानते, पापी मानते आणि म्हणून पण काही मुठभर अशा प्रकारचे लोक हं, नथुरामला हिरो करण्याचा प्रयत्न करतायत. नथुराम हा देशभक्त होता म्हणण्याचा त्यांचा आग्रह असतो.
त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मी मान्य करतो. संविधानानं त्यांना दिलं. त्यांना नथुरामला देशभक्त मानण्याचं हे स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे, हे मला मान्य आहे. पण ते देशभक्त म्हणणं हे मला मान्य नाही. कारण जो खुनी कसा देशभक्त होऊ शकतो? हं. ज्याला फासावर लटकवलं तो मारेकरी कसा देशभक्त होऊ शकतो? आणि जर नथुराम देशभक्त असेल, तर महात्मा गांधी कोण? या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळत नाही. आणि म्हणून हिंसेचं समर्थन करणं, क्रौर्याचं समर्थन करणं, एका निरपराध अशा प्रकारच्या माणसाला हाकनाक त्याच्यावर गोळ्या झाडून ठार मारणं, म्हातारा माणूस आहे. महात्मा म्हणून तो म्हणवला गेलेला आहे. आणि जगामधल्या भयंकर अनेक लोकांनी, राजकारण्यांनी महात्मा गांधीला प्रमाण मानलं. हं. बराक ओबामा म्हणतो, "तुमच्या देशात जर महात्मा गांधी जन्माला आले नसते, तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो नसतो." हं. हे बराक ओबामाचं वाक्य. हं. किंवा नेल्सन मंडेलासारखा दक्षिण आफ्रिकेचा ज्यांची नेता, प्रेरणा गांधीजी होते. प्रेरणाच गांधीजी आहेत. हं. रोमा रोलाचे गांधी प्रेरणा आहेत. अनेक लोकांची, भारतातल्या लोकांची आहेतच, पण संबंध जगातल्या विद्वान, फिलॉसॉफर, तत्वज्ञ, राजकारणी लोकांना गांधी हा दिलासा वाटतो. विश्वशांतीचा तो एक महत्त्वाचा मानदंड वाटतो. अशा गांधीचा खून करणारा नथुराम गोडसे माझ्या दृष्टीनं नालायक आहे. तर मग तुम्ही का माफी मागितली? त्या संदर्भात मी माफी मागितली नाही. हं. जी जाती व्यवस्था या देशामध्ये अच्छा. जन्माला आली, ओके. त्याच्यासाठीची माफी. त्या संदर्भामध्ये ब्राह्मणांनी वेद निर्माण केले. वेदामध्ये वर्णव्यवस्था आहे. चातुर्वर्ण्य आहे. आणि चातुर्वर्ण्य हे कितीही प्रमाणात म्हटलं, की ते गुणकर्मावर आहे म्हटलं, तरी जन्मजातच सिद्ध झालेलं आहे. आणि जन्मजात वर्णव्यवस्था ही जातीव्यवस्थेला जन्म देते. आणि जातीव्यवस्था ही वाईट आहे सर्व अर्थानं, सर्वासाठी, देशासाठी, संस्कृतीसाठी, समाजासाठी हं. घातक ठरल्याचा इतिहास आता स्वयंसिद्ध आहे तो. तो हं. नवीन सांगण्याची गरज नाही. हं. आणि म्हणून माझ्या पूर्वजांनी जे काही पाप केलं असेल, जे वाईट कृत्य केलं असेल, त्याची माफी मी मागणं, हे माझ्या दृष्टीनं माझ्या पश्चातापदग्ध मनाचा तो आविष्कार आहे. हं. नंबर 1. माझ्या जातीच्या लोकांना ते जाणीव व्हावी, हा माझा हेतू आहे. हं. ती हो की न हो, माझा प्रयत्न तो आहे. आणि दलित समजल्या जाणाऱ्या माणसांनाही ती जाणीव व्हावी, हं. की सगळे ब्राह्मण वाईट नसतात. हं. पश्चात्तापानं पावन झालेली अशी काही ब्राह्मण मंडळी आहेत, की जे जातीवादी नाहीत. त्यांना ब्राह्मण म्हणून त्यांना ठोकणं हे योग्य वाटत नाही. आपले एस-एम जोशी, श्रीपाद अमृत डांगे, हं. पंडित जवाहरलाल नेहरू अशी असंख्य माणसं आहेत, की जे ब्राह्मण असून सुद्धा ती जातीव्यवस्था मानत नाहीत. आणि म्हणून जात मानणारा कोणीही असो, तो ब्राह्मण्यग्रस्त असतो. हं. जात मानणारा दलित सुद्धा ब्राह्मण्यग्रस्त असतो. जात मानणारा मराठा सुद्धा ब्राह्मण्यग्रस्त असतो. आणि जात मानणारा ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण्यग्रस्त असतो. हं. आणि ही ब्राह्मण्यग्रस्तता हा रोग आहे, सार्वत्रिक रोग आहे. तो सर्व जातीमध्ये आहे. हं. आणि या सर्व जातीवादी लोकांचा, प्रवृत्तीचा मी आयुष्यभर प्राणपणानं विरोध करत आलेलो आहे. ही माझी प्रबोधनाची भूमिका आहे. हे शुद्ध प्रबोधनाचं माझं, हं. कारण हे प्रबोधन झाल्याशिवाय सांस्कृतिक लोकशाही नांदणार नाही. आणि सांस्कृतिक लोकशाही शुद्धीकरण झाल्यावरच राजकीय लोकशाहीचा पाया भक्कम होईल. म्हणून सांस्कृतिक लोकशाही शुद्ध करणं, त्यातून मग राजकीय लोकशाहीला वळण देणं, हे मला महत्त्वाचं हे वाटतं. हे समृद्ध लोकशाहीसाठी फार चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. पण नथुराम गोडसे हा ब्राह्मण होता म्हणून काही ब्राह्मणांच्या मध्ये तरी तो अपराध भाव आहे असं तुम्हाला वाटतं का आजच्या पिढीतल्या? बहुसंख्य ब्राह्मणांच्या मध्ये आहे. हं. माझी समजूत अशी आहे, माझं निरीक्षण असं आहे, हं. माझं आकलन हे असं आहे, की बऱ्याच ब्राह्मण लोकांना नथुरामचं कृत्य हे समर्थनीय वाटत नाही. नथुराम हा मारेकरी तर आहेच, हं. पण सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलेल्या मारेकऱ्याला तुम्ही मंदिरात देव म्हणून जर बसवत असाल, तर तुमच्या संस्कृतीचा उलटा प्रवास आहे. हा धर्म आहे की अधर्म आहे? तर त्याच्याकडे येऊ. पण आता मी ब्राह्मणांच्याच कॉन्टेक्स्टमध्ये आधी हो. विचारून घेतो. तो काय म्हणू? अपराध भाव आहे असं तुम्हाला वाटतं? आणि त्या अपराध भावापोटी जर कोणाला असं वाटत असेल, की अखिल भारतीय लोकांची आपण एकदा माफीच मागायला हवी, तर ती कृती योग्य आहे का? ती लोकांनी मागितली तर माझं काही म्हणणं नाही. मी स्वतः निश्चित मानतो. पण माझ्या मनातली सद्भावना जी आहे, हं. ती शुद्धीकरण व्हावं, सर्व एकत्र यावेत आणि एकात्मते. आज भयंकर ब्राह्मण टार्गेट होतो आहे. हं. आपल्या चुकांमुळं, पूर्वजांच्या चुकामुळं.
आणि समकालीन ब्राह्मणांच्या जातीवादी भूमिकेमुळं ब्राह्मण समाज सबंध टार्गेट होतोय आणि त्याची रिएक्शनही वाढते आणि ॲक्शनही सुरू होते. यामध्ये खोटे वांज प्रश्न निर्माण झालेत. जसे की समाजातला जातीच्या प्रश्नावरच संबंध मग शिवाजी महाराजाचं विकृतीकरण करणं, तो ब्राह्मणांनी करणं आणि पुन्हा ब्राह्मणेतरांनी करणं. त्या दोन्हीही विद्वानामध्ये जातीवाद आहे. हं, माझं असं लक्षात आलं, की बाबासाहेब पुरंदरेचे एकटे जातीवादी नाहीत. श्रीमंत कोकाटे आणि कॉम्रेड शरद पाटील सुद्धा जातीवादी आहेत. या दोघाही जातीवादाचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजाचा इतिहास बिघडला, विकृत केला गेला. हं, म्हणून मी तिसरा प्रवाह शिवाजी महाराजांच्या विवेकाचा इतिहासकालीन अशा प्रकारचा प्रवाह, मी तिसरा प्रवाह मांडू इच्छितो. त्याच्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे आहेत. त्याच्यामध्ये जयसिंगराव पवार आहेत. हं, त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर आहेत. त्याच्यामध्ये सेतू माधवराव पगडी आहेत. आणि अशा अनेक विवेकशील हं, बिनजातीवादी भूमिकेतून शिवाजी महाराजाकडे जे पाहण्याची इतिहास निर्माण केला त्यांनी, त्याचा तिसरा विवेकाचा प्रवाह मी निर्माण केला. मी माझ्या ग्रंथात मांडला. हं, अ, छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, विवेकवादी भूमिका या टायटलचं माझं पुस्तक 3 वर्षापूर्वी आलेलं आहे. हं, ते श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं हं, आणि जयसिंगराव पवारांची त्याला प्रस्तावना आहे. हं, आणि म्हणून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा दोन्ही जातीवादाला जन्म देतो आहे हं, आणि त्याची सुरुवात ब्राह्मणाकडून परंपरेनुसार झालेली आहे. त्याची रिएक्शन ब्राह्मणेतराकडून होते. एका जातीवादाला दुसरा जातीवाद निर्दोष उत्तर नसतं. हं, जातीवादाला बिनजातीवाद हाच उत्तर आहे आणि संविधानाला जात मान्य नाही. हं. संविधान धर्मही मानत नाही. संविधान निधर्मी आहे ते आणि म्हणून अपेक्षित आहे तसं. अपेक्षित आहे. पण आता भारतीय प्रस्थापित राजकारण विशेषतः गेल्या 10-15 वर्षातलं जर बघितलं आपण, तर ज्याचा संदर्भ तुम्ही दिला, की धर्म ज्या कारणासाठी वापरला जातो आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता धर्म हा शुद्ध असला पाहिजे, शुद्ध हां, असतोच. मी राजकारणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलं. मानवी जीवनाला एक शुद्ध अशा प्रकारची प्रार्थनेची गरज असते, ओके. हं, पूजेची गरज असते हं, आणि अशा परिस्थितीमध्ये धर्म हा धम्म किंवा धर्म दोन्ही हे माणसाला योग्य वळण देतात. पण आताचं मी पाहतोय धर्माचं स्वरूप प्रचंड विकृत झालेलं आहे. हा खरा धर्म मला दिसत नाही. कोणाचाच दिसत नाही. हं, इस्लामचाही खरा शुद्ध इस्लाम मला दिसत नाही. हिंदुत्ववाद्याचा शुद्ध हिंदुत्ववादी मला दिसत नाहीत. बुद्धिस्टांचाही शुद्ध बुद्धित्व मला दिसत नाही. बुद्धवाद, महावीर जैनांचा, शीखांचा सर्व धर्म अधर्म झालेले आहेत. आचरणामध्ये अत्यंत विकृत अशा प्रकारचं रूप त्या धर्माला दिल्यामुळं हं, धर्माचं विकृतीकरण वाढलं आणि माणूस चुकीच्या दिशेलाही जातो आहे. हे खऱ्या धर्माचं लक्षण नाही. सर्व समाजानं आपापला धर्म, शुद्ध धर्म पालन करावा आणि शुद्ध धर्म पालन करणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा आदर करणं आणि माझ्या धर्मातली चांगुलपण मी जोपासणं आणि ते दुसऱ्यांना सांगणं. चांगुलपणाचा विचार दुसऱ्या धर्माने स्वीकारणं, हं. त्याचा सन्मान करणं, हे खऱ्या धर्माचं लक्षण आहे. असं मला कुठल्याही धर्माचं दिसत नाही. म्हणून महात्मा गांधी, शिवाजी महाराज आणि विवेकानंद यांचं हिंदुत्व मला मान्य आहे. हं, पण तो हे हिंदू धर्म मला मान्य आहे. ठीक आहे, पण हे जे पण तथाकथित हिंदुत्ववाद्याचं हिंदुत्व मला मान्य नाही. म्हणूनच पुढचा प्रश्न, की हे जे बिघडलेलं स्वरूप धर्माचं दिसतंय, त्याच्यामागे राजकारण किती कारणीभूत आहे? विशेषतः अपीजमेंट ऑफ पॉलिटिक्स जे आहे. राजकारणच आहे. हं, सर्वार्थाचं राजकारण आहे. 75 वर्षे आता स्वातंत्र्याला होत झालेली आहेत. हं, या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रबोधनाच्या संदर्भात पहिलं सूत्र जातीवादाच्या संदर्भात विरोध करणं, जात व्यवस्था नष्ट करणं, हे राजकारण्यांनी हातात घेणं आवश्यक होतं. सत्ता ही सेवेचं साधन असते. सत्ता ही सत्याच्या सुसंगत वापरली पाहिजे. सत्याला न्याय देण्यासाठी सत्ता असते हं, आणि सेवेसाठी सत्ता ही कारणीभूत ठरते. हं, अशी सत्ता आणि सत्तेचं राजकारण हे जातीव्यवस्था निर्मूलनासाठी का वापरलं गेलं नाही? पहिल्या पिढीपासून आत्तापर्यंतच्या पिढीपर्यंत. हं, माणसं बिनजातीवादी भूमिकाच घेऊन जगतात. पण समाजाला बिनजातीवादी करण्याचं काम राजकारणाच्या पहिल्या फळीपासून आजपर्यंतच्या फळीपर्यंत कोणत्याही यानं फार इमानदारीनं केलं असं नाही. पहिली पिढी इमानदार होती. आपापल्या भूमिकेवर, आपापल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, विचारधारेप्रमाणे ती वागली. हं, श्यामाप्रसाद मुखर्जी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत, हं, राम मनोहर लोहिया असोत, हं, बाबासाहेब आंबेडकर असोत, ही सर्व माणसं तत्वनिष्ठ होती. ही शुद्ध धर्म आणि शुद्ध आचरणाचा, विचाराचा प्रभाव त्याच्यावर होता आणि ते संस्कार ते रुजवत होती. दीनदयाळ उपाध्यायांचा रॅडिकल ह्युमॅनिझम
हा मला अत्यंत अपील होतो. ते संघिष्ट आहेत. हं, त्या विचारात मला चूक वाटत नाही. पण या विचाराची ती संबंध अनुयायी मंडळी झाली का? तर मला दिसत नाही. हं. गोळवलकरांचा विचार आणि दीनदयाळ उपाध्यायांचा विचार हा प्रचंड अंतर आहे. दीनदयाळचा उपाध्यायांचा विचार हा प्रगल्भ आहे. ती मानवतावादीच्या त्याच्यात रॅडिकल ह्युमॅनिझमची जाणीव त्याच्यात दिसते. हं. आणि गोळवलकरांच्या विचारात मला विचारधनामध्ये संकुचित विचार दिसतो. ते पवित्र आहेत, चारित्र्य संपन्न आहेत. पण त्यांचे विचार समाजवादाला विरोध, संविधानाला विरोध, तिरंगा झेंड्याला विरोध, ही भूमिका गोळवलकरांची अत्यंत मला मर्यादित वाटते. काही प्रमाणात निश्चित नाही, चुकीची पण आता वाटते. मग जे बहुसंख्याक लोकांनी स्वीकारलेला धर्म आहे आणि जो मतपेटीत नाही दिसतो, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. बहुसंख्याकांनी सुद्धा म्हणजे मला तर आता ते फार वैताग आलेला आहे. हं, मतपेटीतला जो धर्माचा प्रभाव आणि संबंध जो आहे, तो खऱ्या धर्माचा प्रभावच नाहीये. म्हणजे खरा धर्म आता जोपासणारी माणसं अत्यंत कमी असली पाहिजेत. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये फार कमी लोकं आहेत, की जे शुद्ध धर्माचं आचरण करतात, धर्माचं पालन करतात. सर्व लोकं जवळ अधर्माचे वाटेकरी झालेली आहेत हं. आणि त्यामुळं संबंध चंगळवाद वाढला, नीतिमत्ता खालावली. तो मग कुंभमेळा आहे ना, 1,00,00,000 लोकं काय 100,00,00,000 लोकं गेली कुंभमेळ्याला. त्याच्यामध्ये कुंभमेळ्याचा प्रश्न हा थोडा श्रद्धाशील आहे. अच्छा. श्रद्धेचं स्वातंत्र्य जरूर आहे. हं, ते मोदी जसं म्हणतात तो एकात्मतेचा कोणत्या एकात्मतेचा विचार आहे त्याच्यात मला काही लक्षात आलेलं नाही. पण अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या या 2 फळ्या ज्या विचाराच्या आहेत, त्यामध्ये कुंभमेळ्याकडे कोणी अंधश्रद्धा म्हणून पाहतं, कोणी श्रद्धा म्हणून पाहतं. जे निखळ मानवतावादी श्रद्धेतून कुंभमेळ्याचा विचार करतात आणि पवित्र अशा प्रकारच्या गंगेमध्ये न्हातात आणि मन शुद्ध झालं असं म्हणतात. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. संविधानानं ते स्वातंत्र्य नाकारलेलं नाही. हं, या संविधानात्मक तरतुदीचा मी आदर करतो. पण तो विचारच बरोबर आहे आणि दुसरा विचार चुकीचा आहे असं मला वाटत नाही. हं. आणि जो बहुसंख्याकवाद जो सगळ्या देशांनी आता स्वीकारलाय तो. कोणता? तेच आता ज्या पद्धतीचा हिंदू धर्माचा प्रगडा आहे आणि जो मतपेटीतनं अत्यंत आक्रमकपणे वारंवार प्रकट होतो आहे. तिसऱ्या टर्मला पण काही राजकीय पक्षांना घेऊन गेलाय आणि नरेंद्र मोदी आता पंतप्रधान आहेत या देशाचे. आणि सत्ताकारण, राजकारण ही गोष्ट सत्याच्या विरोधी आहे हं. आणि सत्तेलाही खरा न्याय देणारी ही खरी अशी सत्ता नसतेच, जे आता आहे ती. जी मला वाटतच नाही. सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेचं मी मूळ जे सांगितलं अधिष्ठान, सत्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. हं, सत्यनिष्ठ सत्ताधारी, सत्यनिष्ठ राजकीय व्यवस्था हं, ही मला फारशी दिसत नाही. फार कमी लोकं सत्याला स्मरण करून राजकारण करणारे आहेत. हं, प्रत्येक पक्षामध्ये हं, राष्ट्रवादी असो, आर-पी-आय असो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही पक्ष असो, त्यामध्ये कमीत कमी राजकारणी पुढारी असे आहेत, की जे सज्जन म्हणावेत, जे शुद्ध म्हणावेत, हं, जे शुद्ध राजकारण करणार, जे सत्याला न्याय देण्याची भूमिका, विवेकनिष्ठ भूमिका ते घेतात आणि त्याच्यात पण त्यांच्या हातात सत्ता फार असेल असं मला वाटत नाही. जर असती तर हा खेळखंडोबा आणि अशा प्रकारचा नंगानाच, हं, दिवाळ संस्कृतीचं दिवाळी निघणं, हं. संबंध भाजप आणि काँग्रेसच्या मारामाऱ्या. एक म्हणतो की लोकशाही काय तो भाजपमुक्त भाजपमुक्त भारत हं, एका पक्षाची घोषणा. दुसऱ्या पक्षाची घोषणा काँग्रेसमुक्त भारत. मला हे समजावून सांगा, की एक पक्षाचं स्वातंत्र्य लोकशाहीनं दिलेलं आहे. राज्यघटनेमध्ये आहे. आणि मग विरोधी पक्ष नसताना एकच पक्ष जर झाला तर हुकुमशाही का निर्माण होणार नाही? ते संविधानात्मक अशा प्रकारची ही घोषणा असते का? हं, पण दोन्ही प्रमुख पक्ष जे या देशातले आहेत. हं. काँग्रेस पक्षानं म्हटले, की भाजपमुक्त देश हा महत्त्वाचा नाही, वाटतो. आता त्याचं उत्तर दिलेलं आहे जनतेने. पण काही साध्वीसारखी मंडळी जी आता सभागृहाची सदस्य झालेली आहेत, ती नथुराम गोडसेचं भलामण करतात आणि ते करून त्यांच्याबद्दलच्या अनेक वक्तव्याची चर्चा होऊन सुद्धा लोक त्यांना निवडून देतात. लोकांचं प्रबोधनच झालेलं नाही. मी तो मूळ प्रश्न तिथूनच प्रबोधनाचा म्हणजे आहे. गोडसेंपासूनच सुरुवात झाली होती आपली. हं, गोडसेपासूनच सुरुवात झाली आणि कदाचित गोडसेमय जर या देशाला जर गोडसेच पाहिजे असेल, तर मग गांधीतला महात्मा मारला काय आणि आम्हाला मारलं काय? माझं काहीच हा देशाचा आत्मा मारताय तुम्ही. हं, या देशाच्या संबंध हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी. त्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन सुद्धा आहेत. हं, तेली, तांबोळी सर्व जाती धर्माचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. या लोकांनी जे जीवनाचं बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं. भगतसिंग असो, सुभाषचंद्र असो, राजगुरू असो,
तुमचे संबंध बाबू गेनू असो, अशा सर्व देशभक्तांनी आणि सर्व हुतात्म्यांनी जे हौतात्म्य पत्करलं, हं, तुमचा कुर्बान हुसेन असेल, तुमचा हं, अशफाकुल्ला खां असेल, हं. अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हौतात्म्य पत्करलं, ते गोडसेंच्या विचारावर आधारलेलं राज्य निर्माण करण्याचं त्यांना मान्य होतं का? या सगळ्यांची बेईमानी करून तुम्ही फक्त गोडसे उभा करणार का? मग आता गोडसेंचा एवढा उदो-उदो करणारी काही लोकं सत्तेच्या केंद्रस्थानी का दिसतात? काही लोक आहेत. हो, पण हे का सगळे दिसतात ते? सगळे नाहीत. हं. का दिसतं याचं कारण बाकीच्या लोकांचं कारण त्यांना प्रबोधन उमेदवाऱ्या दिल्या जातात, ते निवडूनही येतात, ते सभागृहात जातात. ते आहेच ना. हं. ती प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही. का ती एका विशिष्ट राजकीय पक्षातच असलेली प्रवृत्ती आहे? आहे. राजकीय पक्षात आहे. भाजपमध्ये जरूर आहे. हं, आणि त्या प्रवृत्तीचा या देशाला धोका मला वाटतो. हं. त्यांनी अजून एकदा त्यांनी विचार करावा पुन्हा एकदा आपण काय करतो आहोत? ठीक आहे. मला अजून थेटपणे मी कधी सरसंघचालक भेटले तर त्यांना याबद्दल विचारेन. पण संघवर्तुळामध्ये सुद्धा महात्मा गांधींचा जो खून झाला, तो योग्य आहे अशी मानणारी बरीच मंडळी आहेत असं म्हणतात. उघडपणे नाही आहेत. हं, जी माणसं ती कमी असल्या आर-एस-एसमध्ये सुद्धा प्रामाणिक माणसं जरूर आहेत. असलीच पाहिजे. दीनदयाळ उपाध्यायांचं मी समर्थन करतो. तर मग आणि श्यामाप्रसाद मुखर्जीचं सुद्धा करतो मी काही प्रमाणात. हं, श्यामाप्रसाद मुखर्जीची विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठा हं, ही प्रमाण मानूनच काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं. हं, म्हणजे ही जी भूमिका व्यापक भूमिका आहे. हं, सर्व विचारधारा आपापल्या ठिकाणी जरी असल्या, तरी त्या विचारधारेचा देश आणि देशातल्या जनतेने एकात्म जीवन जगावं, सुखी जीवन जगावं, हं. अशा प्रकारच्या अतिरेकी विचाराच्या प्रभावामध्ये या देशाचं वाटोळ होईल. या देशामध्ये दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा अनेक धर्माची लोकं राहतात. यांच्यावरती ही दहशत जर निर्माण झाली, तर ही माणसं गप्प बसणार नाहीत. हं, कापाकापी होईल आणि या देशाला अत्यंत वाईट असे दिवस येईल. पाकिस्तान बरा म्हणण्याची पाळी, हं. बांगलादेश बरा म्हणण्याची पाळी. हे आत्मघातकी अशा प्रकारचं पाऊल आहे असं माझं प्रामाणिक मत पण आहे. ते सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळी आता शेवटचे 2 प्रश्न. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता उजव्या विचारसरणीला फार मोठं पाठबळ आहे. आता अमेरिकेत जे झालं, जे जर्मनीत झालं, जे फ्रान्समध्ये झालं, त्याची सुरुवात कदाचित आपल्याकडे खूप आधीपासून झाली असं आपण म्हणूया. तो प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवरतीच निकाली लागलाय म्हणून. पण आता ज्या पद्धतीचा एक्सेप्टन्स आहे आणि ज्या पद्धतीनं अ, ह्या सगळ्याच विचारधारेला लोक स्वीकारत चाललेले आहेत, तर महात्मा गांधींचा विचार अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्या ग्रामविकासाची कल्पना असेल किंवा सर्वोदयी काही मंडळी सोडली, तर प्रत्यक्षात वैयक्तिक आचरणामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांनी तो किती आणला, त्याचाच हा परिपाक आहे असं नाही? जागतिक पातळीवरती उजवी विचारसरणी आज प्रभावी आहे म्हणून हं, तिचा स्वीकार करणं आणि या देशामध्ये तिचा वापर करणं हं, आणि हा संबंध देश त्या दावणीला बांधणं, हे मला कुठल्याही परिस्थितीत योग्य वाटत नाही. हे प्रामाणिक मत आहे. हं. मी जातीच्या संदर्भानं पाहिलं तर मी उजव्या गटाचा म्हणावला जातो. बिंग अ ब्राह्मण. बिग ब्राह्मण. हं, पण विचारसरणीच्या बाबतीत मी डावाही नाही आणि उजवाही नाही. कारण डावीकडेही बरेचसे ड्रॉबॅक आहेत. उजवीकडेही ड्रॉबॅक आहेत. हं, डावीकडे आता काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं. भ्रष्टाचाराची प्रचंड उदाहरणं देतो. रॅकेटच्या रॅकेट उडाली हं. आणि भाजपच्या संबंध विचाराची भ्रष्टता. तर तुम्ही त्यांची समन्वयवादी आहात. असाही नाही. जे चांगलं ते घ्यावं. अच्छा. काँग्रेसमधलं चांगलं ते घ्यावं, भाजपमधलं चांगलं ते घ्यावं. आता गांधीतला महात्मा आर-एस-एसने स्वीकारलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेले आहेत. बाकीचे महापुरुष. पण ओठात एक आणि मनात एक अशी भूमिका मला राजकारणाला तुम्हाला सोयीची असेल. पण प्रत्यक्ष जगताना मला नाही सर्वसामान्य मग जनतेच्या जी दृष्टीने योग्य संघटना वाटतं. 100 वर्ष पूर्ण करते आहे. फार चांगली नाही गोष्ट पण आहे. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे असं तुम्हाला म्हणायचंय? सगळ्या संघटनेचे मी म्हणत नाही. काही लोकांच्या बाबतीत आहे. ज्याला 100 वर्ष झाली तिच्यामध्ये काही घेण्यासारखं जरूर आहे. शिस्त आहे, हं, चारित्र्य संपन्नता आहे, राष्ट्रभक्ती आहे. हं, पण त्या राष्ट्रभक्तीला जर असं वळण विकृत मिळालं, हं, त्या राष्ट्रभक्तीला जर नथुराम गोडसे जर प्रिय झाला आणि त्यांचा हिरो जर ठरला आणि महात्मा गांधीला मारून सुद्धा पुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न जर या विचारसरणीकडून झाला, तर भारत नकाशावरती नीट राहणार नाही, हं. सुखानं जगणार नाही. इथले 22 कोटी मुसलमान हिंदूंना नीट जगू देणार नाहीत. इथले 14-15 कोटीचे दलित इथे नीट राहू देणार नाहीत. हे सगळं वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे. एखादा सत्ता येते, सत्तेनं माजून जाता कामा नये आणि हं. धर्माचा अधर्म होता कामा नये. धर्म हा धर्मच राहिला पाहिजे. तो मवाळ राहिला पाहिजे, सौम्य राहिला पाहिजे. आक्रमक धर्म, क्रूर धर्म हा धर्म नव्हे. ह्याला धर्मच म्हणत नाहीत. हं, धर्म हा सौम्यच असला पाहिजे. तो कनवाळू असला पाहिजे. हं, पोटात घेणारा असला पाहिजे. हं. पोटात खंजीर खुपसणारा धर्म हा अधर्म असतो. ठीक आहे.
लोकं सर्वोच्च नेत्याकडे बघून वर्तन करतात आणि मागे तुम्ही नरेंद्र मोदींना बऱ्याच शिव्या दिल्या होत्या. मी शिव्या दिल्या नाहीत. हं, मी पुन्हा सांगतो, की नरेंद्र मोदीमध्ये काही सामर्थ्य आहे, काही मर्यादा आहेत. विश्वाची संबंध सांगड घालताना, या देशाचे 100 देशाचं मैत्री करताना मोदीचं नेतृत्व हे उपयुक्त ठरलेलं आहे. मोदी बाहेरच्या देशात गेल्यानंतर गांधीचा जय-जयकार करतात आणि बुद्धाचा जय-जयकार करतात. हे मोदी मला अपील होतात. हं, 370 कलम घालवणारे मोदी हे नक्की योग्य मोदी आहेत. हं, परंतु हं. या देशातल्या अल्पसंख्याक लोकांना जगण्याला मुश्कील करून टाकावं. हे संबंध सत्ता आहे, की हे संबंध राक्षस आहेत, असं मुसलमानांना, दलितांना वाटतं. हे फॅक्ट आहे. हं. अशा प्रकारचं जे मोदीचं धर्मकारण आहे, ते धर्मकारण लोकशाहीला सुसंगत नाही, संविधानाशी सुसंगत नाही आणि देशाच्या भवितव्यालाही मारक आहे. पण ते बाबासाहेबांना प्रणाम करूनच सभागृहात गेले. बिलकुल बाबासाहेबांची श्रद्धाही त्यांची असेल. एखाद्या माणसामध्ये विसंगत असू शकते आणि म्हणून माणसाची सामर्थ्यस्थानं आपण एकत्र करावीत आणि माणसाच्या मर्यादा वजा करावीत. मोदीच्या मर्यादाशी मी सामील होऊ शकत नाही. मोदीचा मी भक्त नाही हं, आणि मोदीचा शत्रू पण नाही. हं, मोदी हा किमान चांगला माणूस आहे. तोच राष्ट्रासाठी तो चांगल्या गोष्टी करतो. हं, पण त्यांनी हे लक्षात घ्यावं, हं, की तुमच्या धोरणामध्येच या देशाला घातक अशा प्रकारचे काही संदर्भ आहेत. ते संदर्भ जर त्यांनी दुरुस्त केले आणि त्यांचा भाजपचा किंवा एकूण सगळा विचार जर तो राजकीय व्यापकता जर संविधान सुसंगत ठेवली, या देशामध्ये धार्मिक संस्कृती निर्माण करणं महत्त्वाचं नाही. संविधान संस्कृती निर्माण करणं महत्त्वाचं आहे. संविधान संस्कृती निर्माण झाली नाही, हं, तर मग धर्मसंस्कृती निर्माण होईल हं, आणि त्यामध्ये धर्माधर्माच्या लढाया होतील हं, आणि यामध्ये नीट जगता येणार नाही, कापाकापीच होईल. हं, माणसाचे गळे कापून जगणार, की माणसाच्या गळ्यात गळा घालून जगणार? हं. या 2 प्रश्नाच्या उत्तरामध्येच संबंध भारताचा आणि ठीक, विश्वाचं भवितव्य आहे. ठीक. विश्व. पण तोच मूळचा पहिला प्रश्न जो माफी कुणी मागायची? अखिल ब्राह्मणांनी मागायची का ज्यांना विवेकवाद आहे त्यांनी मागायची? ज्याला चूक जाणवते हं, पूर्वजांची किंवा स्वतःची, केव्हाही कुणालाही पश्चाताप होऊ शकतो. आणि क्षमेला, पश्चातापाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये तुमच्या जैन धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये काही प्रमाणात, ख्रिश्चन धर्मामध्ये प्रचंड मोठं स्थान आहे. हं. हिंदू धर्मामध्ये तत्त्वज्ञान आहे. आहे. क्षमेचं तत्त्वज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. आणि पश्चात्तापानं दग्ध झालेलं अंतःकरण हं, जर त्या ठिकाणी विवेकानं जर सद्भावना जर जागी होऊन हं. चुकांबद्दल जर आपली माफी मागत असेल, तर त्यात चूक काय? नाही. ही शुद्ध धर्माची प्रेरणा आहे. ही शुद्ध विवेकवादाची प्रेरणा आहे. आणि म्हणून राजकारण, धर्मकारण, धर्मांधकारण सगळं मी बाजूला ठेवतो. माझा विवेक महत्त्वाचा. माझी सत्सद भावना महत्त्वाची हं. आणि बंधुत्व हे जे आपण सगळं जनगण म्हणतो, सगळी प्रार्थना म्हणतो, बरोबर. हे काय ह्याला विसंगती जगणं मला आवडत नाही. विसंगत जगणारा मी माणूस नाही. ठीक आहे. मग दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये म्हणा ना तुम्ही, की पूर्वाश्रमीच्या मंडळींनी केलेले अत्याचार आणि गोडसेंनी केलेलं कृत्य ह्या दोन्हीबद्दल माफी मागायला पाहिजे. गोडसेच्या बरोबर मी माफी मागण्याचं कारण नाही. गोडसेनं चूक केली. हं. त्याचीच त्याची क्लॅरिटी. माफी मी मागण्याचं कारण नाही. पण माझ्या पूर्वजांनी जे अन्याय केलेला आहे, त्या संदर्भातली माझी माफी आहे. आणि ते मला वाटलं म्हणून एकदा नाही, मी 1000 वेळा मागितली. ते आताच फक्त टीव्हीवरती वगैरे दाखवलं गेलं एवढाच प्रश्न आहे. थँक यू आणि सर. नथुराम गोडसेचा मी प्रश्न 1000 वेळा मांडला. हं. पण तो आताच गेला. नाही गेला तर त्याचं गेला. कारण आहे. थँक सो मच सर. जी. त्याचं कारण आहे, की खूप आभारी. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, की वैचारिक तरंग उठत राहतात महाराष्ट्रामध्ये. त्याच्यावरती व्यापक चर्चा होते. अलीकडे त्याचं जरा स्वरूप संकुचित झालंय. म्हणूनच मी सराकडे आलो आणि ते जरा विस्तृत पटलावरती सरांनी मांडलं. ते जे सरांनी मांडलं ते तुमच्यासमोर आहेच. त्याबद्दल तुमची मतंही जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी ते मतं सरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. अशीच वैचारिक आपली जी काही एन-डी-टीव्हीवरती चर्चा सुरू आहे ती सुरूच राहणार आहे. थँक सो थँक यू. मच. थँक यू.